नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो या गुरसाळ्याच्या मैदानावर आणि गुरसाळ्याचं मैदान आहे अतिशय सुंदररित्या कशा प्रकारे काय विचारूया. नमस्ते. नमस्ते. गुरसाळ्याचं मैदान कसं वाटतंय आत्ता? एक नंबर मैदान आहे. तर ह्याचं नाव काय आहे आता? फायर. बुधकरांचा फायर. तुमचं शरद ड्रायव्हर कोकराळे. काय सांगाल बैलाविषयी? काय कसा पळला बैल? एक नंबरमध्ये पळला. पळतो बी, पळत राहणार बी, बैल पळतोच. हां, तर आजचा पायरा त्याचा कुणासोबत होता? पाखरा, काटकरवाडीचा पाखरे म्हणून बैल आहे, त्याच्याबरोबर पायरा होता. तर ही गाडी कशी पळाली काय सांगाल? गाडी गटून पळली, खालनं जे तळातनं स्पीड लागलं वरपर्यंत एकसारखं स्पीड लागलं, सुट्टा निकाल घेतला. तर आजच्या या गाडीला कोण तुम्हीच ड्रायव्हर होता? नाही, आज ड्रायव्हर दुसरा होता. कोण? सोन्या ड्रायव्हर. आता तुम्ही किती गाड्या पळवल्या आज पळाले की तीन पळवल्या. खूप छान, त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. तर पहिल्यापासून तेच आणतात, काय सांगताय त्या बैलाच्या माथ्यावर जो देण्यापासून ही गाडी हाणतो मी. आत्तापर्यंत हाणतोच गाडी या बैलाची, आणि मी जवळजवळ 15-20 वेळा गुलाला ठेवला आहे बैल बुधकरात. बैलाची ओळख बी आहे, दहशत बी जास्त आहे. सातारा पुणेवाली पायऱ्यासाठी आवर्जून त्याला फोन करत असते ती बैल, आम्हाला हे घाला एक मैदान करा. बैल पळतोच एक नंबरमध्ये. 2 एखादी कड आहे, 4 एखादी कड आहे. 4 एखादी बैल आहे. 4 एखादी. कसा झोपा काय विषय? काहीच नाही अडचण. तर आत्तापर्यंत ह्याचं एखादं नामांकित गुलालाचं मैदान कुठलं या की तुमच्या आठवणीत राहिलं या, काय सांगा? शेमपूरची बिनचोड आमची. अधिक पहिलवान कळंबीकराची गाडी आमची वासरच होती. ती टॉपची गाडी होती, महाराष्ट्रातनं कोणी बी जोड द्या. तर आम्ही आमच्या पद्धतीनं जोड दिली होती, मैत्री करून झाली होती त्याची बिनजोड. वडूचं मैदान कडनं सीमे पळून काढला होता. बैल पळतो दोन्ही कांदी, पब्लिकनं त्याची अडचणच नाही. ड्रायव्हरनं डोळं झाकून गाडी हाणायची, बैल तिकता पळतोच. बैलाची खासियतच आहे ती. कसं प्रत्येक बैल बाहेर न लागली पळणार नाही, ती आकसून पळणार, तशी याची खासियतच नाही. खालनं सोडला म्हटलं की आतल्यानंच पळायचं. मालकापेक्षा जास्त ड्रायव्हर जवळ असतात मैदानावरती स्पीड पळवण्याला वगैरे. मालक जरी सांभाळत असले तरी मालक बैलगाडी शर्यतीवरती पळवत नाहीत. काही ठराविक मालक आहेत की ते स्वतः गाडी पळवतात किंवा काय असं. पण आत्तापर्यंत तुम्ही पाहिले का की बैल ज्यानं पाळलाय तोच गाडीवरती पळवतोय असे किती मालक आहेत सर्वसाधारण? नाही, तसं माझ्या नजर मोजकीच स्वतः मालक, स्वतः ड्रायव्हर, मोजकीच लोक आहेत. नाही सांगू शकत, माझ्या निदर्शनात तर नाही अजून आलं कोण. तेवढं धना ड्रायव्हर पेडगावचं तेवढंच एक आम्हाला आठवतं, त्याच्यानंतर नाही आठवत. सुरेश ड्रायव्हर एक वर्धनगड होती, स्वतःची गाडी ती स्वतः पळवत होती. बाकी आता नवीनमध्ये तर नाही काय सांगतो राहिली, पण सुरेश ड्रायव्हरची नाही राहिली. बैल पळत होती स्वतःची, बरी ड्रायव्हरची पळत होती, पण स्वतःहून राहणारी गाडी घरची नाही. ड्रायव्हर घरचा, बैल घरची, फायनल घरचा नाही. स्वतः मालक आहेत बैल, मग ते जन्मता बैल पाळलेला असू द्या किंवा खरेदी असू द्या त्याचा, पण ते स्वतः बैलगाडी शर्यतीवरती बैलगाडी हाणतात किंवा ड्रायव्हर आहेत ते असे कुठले ड्रायव्हर नामांकित असे नाहीतच? नाही, त्यांची राहिलीच नाही गाडी. त्यांची गाडी राहिली नाही, आपल्या निदर्शनात नाही. तुमच्याकडे आता कुठला बैल आहे काय? आता आपण खेडचं इमान, फायर हे आपल्याकडेच आहे. ह्या 2 गाड्या आपल्याकडे फिक्सच आहेत, आणतोच आपण. तर अतिशय सुंदर ही मुलाखत तुम्ही दिली. तर काय सांगाल ह्या फायर विषयी? जवळ बैला बैलाची आपली खासियत असे, तो घरनं निघाल्यापासून मैदानात जायचं म्हणलं की मैदानात उतरला, माईकचा आवाज जरी नुसता ऐकला तरी कान टोकरून तो उभा राहतो. आणि मैदानात आल्यावर त्याला असं वाटतं की आम्ही त्याला कधी घरी बी मारत नाही, मैदानात पण मारत नाही. आम्ही न मारता आम्ही बैल पळवतो. मागं ते फॉक माणूस कोण उभं नसतं, काय नाही, एकट्या माणूसानं बैल सोडावा लागतो आमचा. आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की त्याच्या हातात काठी असते किंवा अध्यक्ष किंवा ते
ते चुकीचं आहे. पुकारणारे की सांगतात त्याला की काठी हातातून खाली टाक किंवा असं तू कुठल्या प्रकारचा हानमार करू नको. तर असं आपल्या मागं कुणी अशी आमच्या गाडीत बी तुम्हाला काठी दिसणार नाही आणि घरी बी काठी दिसणार नाही. हासूड सुद्धा माझ्या घरी नाही अजून. बैल मी भरपूर पळवली पण अजून हासूड मी अजून कधी वापरला नाही बैलाला. घरी पण नाही आणि मैदानात पण नाही कधी. आम्ही पळवत पण नाही बैलाला. त्याच्या ह्यानंच तो पळत असतो त्याच्या जिगरी. असं पहिलंच बैलगाडी चालक मालक येतं की त्यांच्याकडे हासूड हा नाहीये. म्हणजे खरेदी आजपर्यंत केलाच नाही आपण हासूड कधी. पहिल्यापासूनच पहिला हासूड हा विषयच नाही आपल्याकडे. माझी पहिली बी बैल पळवते. बादल पळाला, भोंगा मोठा पळाला, बारका भोंगा पळाला, पण मी बैलांना कधी आजपर्यंत हासूड लावला नाही. घरी पण नाही, दावणीव पण नाही आणि मैदानात पण नाही. माझी पोरं ड्रायव्हरनं शेपट सुद्धा आम्ही अजून चावून दिला नाही. ह्याचं नाव काय सांगितलं? फायर. आकाश टेलर बुतकरांचा फायर. बिना हासूडाचा पाळणारा आणि मालकाने कधीही हासूड न उगारलेला किंवा घरामध्ये कुठल्याही प्रकारचा हासूड खरेदी न केलेला असा व्यक्ती म्हणजे बैलगाडी आकाश टेलर बुतकर. खूप छान, तुम्हाला धन्यवाद. आपली गाडी आता किती गटामध्ये पळाली? 46 मध्ये पळाली. 5 नंबर तासावर पहिला नंबर काढला. 46 मध्ये पळून खूप छान तुम्ही सेमीसाठी पात्र ठरलेला आहात. तर ही सर्व मुलाखत आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला दाखवली जाते. आणि कशी वाटली ती नक्कीच सांगा. कमेंट टाका खाली, बाबांनो हे आमच्या जवळचे आहेत किंवा काय. आमचा आत्ता पायरा तुम्ही कोणासोबत केलेला? काटकरवाडीचा पाखरे. तर काय सांगाल त्याच्याबरोबर पायरा करत असताना? काय कशा पद्धतीने आणखीन तुम्हाला त्याच्यासारखे पैरे आलेत आपल्या चॅनलवरती? बैलाला पैर आपल्या भरपूर येतात. आमचा भाचा बहिणीचा मुलगा आहे न्याल माने जायगावचे. त्यांच्याकडं आम्ही नियोजन आणि आमचा धाकटा पोरगा तो पलीकडे थोरला पोरगा आहे ते आहेत. तिघांच्याकडं नियोजन असतं आणि शरद ड्रायव्हर कोकराळे यांच्याकडं पण नियोजन असतं. असं एक दोघा चौघात म्हणून आम्ही नियोजन करत असतो. आणि आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलद्वारे जर आपला बैल कोणाला पायऱ्यासाठी हवा असेल तर आपला संपर्क 75 17 22 81 40 अमित खवळे ह्या नंबरला संपर्क साधा आणि आपला पायरा फिक्स करून घ्या. तर पायरा करत असताना आपण कुठल्या प्रकारचे काय घेता का? म्हणजे वायदे वगैरे? वायदे आम्ही घेत पण नाही आणि देत पण नाही. खूप छान. आतापर्यंत वायदे ज्याचा बैल पळेल त्याला आपण बैल देतो. देता. आतापर्यंत हा कोणाच्या गाड्यात पळालाय? तसं भरपूर जणांच्या पळाला. आज पाकऱ्यासोबत पळाला. अजून शिरवळचा, परत बादल, शिंदेवाडीचा बादल. तर बरेच अशा नामांकित बैलांच्या गाड्यात पळाला आहे तो. आदत असताना पण त्यानं भरपूर अशा बिनजोड केल्या किंवा आपण. आता तो काय आदत आहे, दुसरा आहे काय? आता सायदाती झालाय तो. सायदाती झालाय. आज आमचे हे ड्रायव्हर ह्यांनी गाडी आणली होती. आपण पाहताय या ठिकाणी ड्रायव्हर आहेत सोन्या ड्रायव्हर. तर त्यांना विचारूया थेट कशा पद्धतीने गाडी पळाली काय. नमस्ते सोन्या ड्रायव्हर. नमस्ते. तर आता आपण ह्याची गाडी आणली 46व्या गटामध्ये. तर फायरची कशी वाटली? फायरची गाडी पळताना कशी पळली गाडी? गाडी एक जीवानं पळाली. गाडी सीमेला बी चांगलीच पळेल. गडवल गाडी चांगलीच. काय तुम्हाला अपेक्षा काय वाटते की सुरुवातीला कशा पद्धतीने पळाली आणि शेवटला कसा तिनं पिकअप घेतला? काय नाही गाडीचा विषय काय आहे, या गाडी एक जीवानं पळते. गाडी लय हाणायला लागत ना. गाडी फक्त अशी खालनं दोरवायला लागते. दोन्ही बी पाहिलाच नाही तळ दोन्ही बी एका जीवानं पळते ती. त्यामुळे गाडी हाणाय काय वाटत नाही. तुम्ही ड्रायव्हर आहात. किती दिवसापासून किती वर्षापासून ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ड्रायव्हर की करताय? क्षेत्रात भरपूर वर्ष झाले. ड्रायव्हर आता एक 3-4 वर्ष झालं. म्हणजे लॉकडाऊन नंतर न ड्रायव्हर झाला? हो. सर्वसाधारण आपलं माझ्यापेक्षा छोटे आहेत बघू शकता. काय असेल तुमचं वय? काय आता वय? आता 21 वर्ष.
21 वर्ष मला तसा अंदाज आलेला बऱ्यापैकी. तर आत्तापर्यंत तुम्ही कुठली बैल पळवलीत? सगळ्यात माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा बैल हां आता तो ह्या बैल ह्या जगात नाही, पण सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठी गाडी जर हाणली असेल मी तर तोंडोलीचा लक्षा आणि आमचं पंकज शेट आहे एक्सच त्यांचा सिंबा जरवाडीचा असा झाला होता विषय की मी गटाला गाडी हाणाय बसलो होतो. माझ्या आयुष्यातली सगळ्यात स्पीडची गाडी असेल ती आणि मी गटाला गाड्या सुटल्या खाली एकदमच साठीतनं पाय निसाटलं. मी झोपून असं 3-4 छकड्यानं गट काढला होता. मग पुन्हा अंदाज आला की म्हणलं आपण करू शकतो. मग तिथे 1 नंबर केलं होतं कडून. तो क्षण तुमच्या आठवणीतला कारण तो तोंडलीचा लक्ष असा बैल होता की बैलाच्या अंगावर नंबर टाकायला जागा नव्हती. म्हणजे दोन्ही बाजूने त्याच्यावर रंगकाम झालेलं आणि म्हणजे गुलालातला बैल हे दिसायला आहे. हो खूप छान. आणि आत्ता जे ड्रायव्हर रिस्क घेतात उभं राहून गाडी हाणणे वगैरे किंवा काय असं गाडी पलटी होते किंवा त्याला खाली मिठी मारतात वगैरे काय, तर अशा ड्रायव्हरांविषयी तुम्ही एक ड्रायव्हर असून काय सूचना द्याल त्यांना, काय मत मांडाल त्यांच्यासाठी? नाही, स्वतःचा जीव घाणं आपण ठेवून गाड्या हाणतोय, आपलं व्यवस्थित हाणा, चांगलं नाव करा, उगीच मस्ती वारी जाऊ नका. नंबर टाकला एवढंच सांग. धन्यवाद. खूप छान अशी मुलाखत तुम्ही दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करून धन्यवाद करतो आणि याच ठिकाणी थांबतो. तुमचं नाव काय? ऋषिकेश. काय सांगाल ह्याच्याबद्दल? नाही, बैलाला म्हणजे स्पीड आहेच पहिल्यापासूनच. खाली स्वभाव कसा आहे ह्याचा? रगेलय मार्क आहे काय? नाही हाय चांगला आहे. तर आज आपण गुरुसाळेच्या मैदानावरती आलेला या, काय ह्याच्या पाठीमागं आल्यानंतर आपली काय भूमिका असते, कशा प्रकारची? नाही भूमिका म्हणजे चांगलीच असते, काय तशी वाईट नाही. म्हणजे काय करता तुम्ही बैलाच्या पाठीमागं आल्यानंतर? पाणी पाजणे, खाया टाकणे वगैरे काय? नाही पहिल्यांदा आलेल्या म्हणजे बांधणे, परतनं पाणी करणे, परत नाही आपलं काय गाडी लागली की आपलं चोपायलाच. तर खूप छान मित्रांनो, अशी ही मुलाखत या ठिकाणी झालेली असं आपण या ठिकाणी जाहीर करूया. आणि कुणी ह्या विकास नाळे यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि खाली असलेलं सबस्क्राईब बटन एकदाच दाबा. का दाबायचं तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागते आणि सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. तोपर्यंत धन्यवाद करतो आणि याच ठिकाणी थांबतो.